विचार करा, जर कोणी असं दावा केला की आपण ज्या आयुष्याचं फक्त स्वप्न पाहत आहोत ते आधीच आपल्या दिशेने चालून येत आहे. ऐकायला हे सगळं थोडं अवास्तव आणि म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं ना. हो ना, एकदम तसंच वाटतं. पण आज आपण ज्या ऑडिओ व्हिडिओ स्रोताचं हे सखोल विश्लेषण करणार आहोत तो याच संकल्पनेभोवती फिरतो, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. बरोबर. आणि आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की हे सगळं नक्की कसं काम करतं ते समजून घेणं. नक्कीच, कारण आजचं आपलं हे सखोल विश्लेषण या गोष्टीवर प्रकाश टाकेल की हे फक्त एका जागी बसून इच्छा करण्याबद्दल नाहीये. हा स्रोत थेट सांगतो की माणूस आपल्या विचारांच्या ताकदीने आपलं वास्तव कसं घडवू शकतो. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे नुसत्या हवेत गप्पा न मारता यामागे दडलेली एक अतिशय स्पष्ट पद्धत या स्रोताने उलगडून दाखवली आहे. अगदी, म्हणजे मला तर हे खूप रंजक वाटलं. कारण अनेकदा असा गैरसमज असतो ना की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून एखाद्या गोष्टीची प्रार्थना करणे. हो, किंवा केवळ सकारात्मक विचार करणे, म्हणजे बी पॉझिटिव्ह वगैरे म्हणतो तसं. अगदी तेच. पण इथे अतिशय स्पष्ट केलंय की ही एक अत्यंत सक्रिय प्रक्रिया आहे. माणूस ज्या गोष्टीचा सतत विचार करतो तेच त्याचं जीवन बनतं, असा हा मूळ सिद्धांत आहे. 100%. हा स्रोत आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो, जो केवळ आशेवर अवलंबून नाही तर प्रत्यक्ष वास्तवावर काम करतो. आणि यातली उदाहरणं खूपच भारी आहेत. हो, सुरुवातीलाच एक अतिशय व्यावहारिक उदाहरण दिलं आहे. म्हणजे बघा, जर एखादा व्यक्ती सतत स्वतःला सांगत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत किंवा माझी परिस्थिती खूप वाईट आहे, तर हे युनिव्हर्स त्याला अजून कमतरताच देईल, कारण त्या व्यक्तीचा संपूर्ण फोकस त्या पैशांच्या अभावावर असतो. खरंय, तो फक्त तीच गोष्ट पाहतो जी त्याच्याकडे नाहीये. पण याउलट वाक्यरचना बदलून मी नवीन संधी आकर्षित करत आहे असं म्हटलं की संपूर्ण खेळच बदलून जातो. पण इथे मला एक मोठी शंका येते. काय शंका? हे सगळं ऐकायला खूप छान, सकारात्मक आणि थोडं आध्यात्मिक वाटते. पण फक्त मी संधी आकर्षित करत आहे असं नुसतं म्हटल्याने खऱ्या जगात संधी मिळतात का? हा फक्त शब्दांचा खेळ वाटत नाही का? हां, अगदी स्वाभाविक प्रश्न आहे. आणि इथेच हा स्रोत इतर सामान्य माहितीपेक्षा वेगळा ठरतो. अच्छा, ते कसं काय? कारण तो फक्त आध्यात्मिक पातळीवर थांबत नाही, तर यामागील मानवी मेंदूच्या विज्ञानाचा भक्कम आधार देतो. हा केवळ एक मानसिक दिलासा देणारा विचार नाहीये. म्हणजे यामागे काही ठोस विज्ञान आहे का? हो ना, यामागे प्रत्यक्ष विज्ञान काम करत असतं. इथे काय म्हणतात त्याला, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजेच RAS या संकल्पनेची ओळख करून दिली आहे. एक मिनिट, हे RAS एखाद्या गुंतागुंतीच्या मशीनचा भागासारखं किंवा कॉम्प्युटरच्या चिपसारखं वाटतंय. हे नक्की काय आहे आणि हे आपल्या विचारांशी कसं जोडलेलं आहे? ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एका अत्यंत शक्तिशाली फिल्टर सिस्टीमसारखं काम करतो. फिल्टर म्हणजे माहिती गाळण्याचं काम? अगदी बरोबर. कारण दर सेकंदाला आपल्या सभोवताली लाखो गोष्टी घडतात असतात. हजारो माहितीचे तुकडे आपल्या डोळ्यांतून, कानातून आणि त्वचेतून मेंदूपर्यंत पोचत असतात. बापरे, म्हणजे मेंदूवर तर खूपच ताण येत असेल. तेच तर, आपला मेंदू या सगळ्या गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकत नाही. जर त्याने तसा प्रयत्न केला तर तो माहितीच्या ओझ्याखाली पूर्णपणे कोलमडून पडेल, क्रॅश होईल. म्हणजे कॉम्प्युटर हँग होतो तसा? अगदी तसं आहे. त्यामुळे ही जी RAS सिस्टीम आहे ना, ती ठरवते की कोणती माहिती आत घ्यायची आणि कोणती गाळून बाहेर टाकायची. अच्छा, आणि हे कशावर ठरतं? हे ठरतं माणूस ज्या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतो त्यावर. म्हणजेच आपला मेंदू एका सर्च इंजिनसारखं काम करतो का? 100%. गुगल सर्चसारखंच. जसं आपण इंटरनेटवर एखादी लाल रंगाची कार घेण्याबद्दल शोधायला लागतो की अचानक आपल्याला रस्त्यावर सगळीकडे त्याच लाल रंगाच्या कार्स दिसू लागतात. हो, हे सर्वांच्याच बाबतीत घडतं कधी ना कधी. मग त्या कार्स आधी तिथे नव्हत्या का? नक्कीच होत्या, पण आपल्या मेंदूने म्हणजे त्या RASने आत्तापर्यंत त्यांना फिल्टर करून बाहेर ठेवलं होतं, कारण त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या. हे अतिशय चपखल उदाहरण दिलं तुम्ही. ती लाल कार नेहमीच रस्त्यावर होती, पण जेव्हा तो विचार मनात रुजवला गेला तेव्हा RASने तिला प्राधान्य दिलं. म्हणजे आपण जेव्हा त्या लाल कारवर फोकस केला तेव्हा मेंदूने ती माहिती आपल्या जाणीवेत आणली. बरोबर. आयुष्यातील संधींचंही अगदी तसंच असतं. जेव्हा माणूस माझ्याकडे पैसे नाहीत यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याचा RAS फक्त त्याच गोष्टी शोधतो ज्यातून त्याची निराशा आणि कमतरता सिद्ध होईल. अरे वा, म्हणजे तो स्वतःच स्वतःच्या अपयशाचे पुरावे गोळा करत असतो. अगदी तसंच.
त्याला फक्त वाढलेली महागाई, बुडालेले व्यवसाय आणि आर्थिक संकटच दिसू लागतात. पण जेव्हा मी नवीन संधी आकर्षित करत आहे असा विचार मनात रुजवला जातो, तेव्हा हाच RS आजूबाजूला असलेल्या पण आत्तापर्यंत न दिसलेल्या संधी शोधून समोर उभा करतो. पैसे कसे येतील? म्हणजे कसं? समजा मला समजलं की बाजारात एखादी नवीन व्यवसायाची संधी आहे, पण मी काहीच केलं नाही तर मला अजूनही यात प्रत्यक्ष कृतीचा भाग कुठे आहे हे समजत नाहीये. अरे, कृती हा या प्रक्रियेचा नैसर्गिक पुढचा टप्पा आहे, जो विचारांमधूनच जन्माला येतो. म्हणजे विचारच आपल्याला कृती करायला भाग पाडतात? हो ना. जेव्हा RS एखादी संधी दाखवतो, समजा एखादी नोकरीची जाहिरात किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना, जी आधी दुर्लक्षित केली गेली असती, तेव्हा तो सकारात्मक विचार ती संधी पकडण्याची प्रेरणा देतो. अच्छा, म्हणजे कमतरतेचा विचार करणारा माणूस काही जाहिरात पाहून म्हणेल, मला हा जॉब मिळणारच नाही, मी प्रयत्न कशाला करू? अगदी बरोबर. आणि तो अर्जच करणार नाही. पण संधी आकर्षित करणारा माणूस तिथे अर्ज करेल, मुलाखतीची तयारी करेल. हा कृतीचा भाग आहे, जो थेट विचारांशी जोडलेला आहे. हे पटण्यासारखं आहे. म्हणजे मेंदूला आधी योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवावं लागेल, जेणेकरून तो योग्य कृतीकडे नेईल. नक्कीच. आणि या स्रोतामध्ये हीच प्रक्रिया साध्य करण्यासाठी एक 3 टप्प्यांचा फॉर्म्युला दिला आहे. आपण त्यातील पहिल्या भागापासून सुरुवात करूया, जो स्पष्टतेबद्दल आहे. हां, क्लॅरिटी हा खूप महत्वाचा टप्पा आहे. हो, स्रोतात म्हटलंय की आपल्याला नक्की काय हवं आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं. नुसतं मला पैसे हवे आहेत असं म्हणून चालणार नाही. हां. तर मला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत हे जास्त अचूक आहे. पण मला सांगा, ही एवढी अचूकता का गरजेची आहे? 10 रुपये मिळणं हे सुद्धा पैसे मिळणंच आहे ना? बरोबर. आणि म्हणूनच ती अचूकता अत्यंत गरजेची आहे. आपण आत्ताच त्या RS बद्दल बोललो ना. हो, ती फिल्टर सिस्टम. हां. तर ह्या फिल्टर सिस्टमला काम करण्यासाठी एका विशिष्ट टार्गेटची गरज असते. मला पैसे हवे आहेत हा खूप अस्पष्ट संदेश आहे. म्हणजे मेंदू कन्फ्यूज होतो. की टार्गेट पूर्ण झालं, कारण पैसे तर मिळालेत. अरे अच्छा, हे तर खरंच आहे. पण जेव्हा मला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत असं स्पष्ट केलं जातं, तेव्हा मेंदू बरोबर अशा संधी, असे लोक आणि अशी कामे शोधू लागतो, ज्यातून तेवढी मोठी रक्कम उभी राहू शकेल. स्पष्टता ही मेंदूसाठी एका होकायंत्रासारखी काम करते. हे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन वेटरला ऑर्डर देण्यासारखं आहे. आपण तिथे जाऊन फक्त मला जेवण द्या असं सांगत नाही. हा, नाही तसं सांगितलं तर तो काही घेऊन येईल. हो ना? जर तसं सांगितलं तर वेटर कदाचित असा पदार्थ घेऊन येईल जो आपल्याला आवडतच नाही किंवा ज्याची आपल्याला ॲलर्जी आहे. आपण काय खायचंय याची स्पष्ट ऑर्डर घेतो. अगदी तसंच. जर आपण स्पष्टता दिली नाही तर आपणच गोंधळात पडतो आणि इथेच अनेक लोक अडकतात. म्हणजे ते मोघम इच्छा ठेवतात. हो, ते खूप मोघम इच्छा ठेवतात. मला सुखी व्हायचंय किंवा मला यशस्वी व्हायचंय. पण यश म्हणजे नक्की काय? बरोबर. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असते. 100%. ठीक आहे, स्पष्टता मिळाल्यावर मेंदूला टार्गेट तर मिळतं. पण नुसतं टार्गेट माहिती असून उपयोग नाही. त्या दिशेने कृती करण्यासाठी एका प्रकारच्या ऊर्जेची गरज असते. आणि ती ऊर्जा कुठून येते? स्रोतानुसार ही ऊर्जा दुसऱ्या टप्प्यातून येते. तो टप्पा म्हणजे फील इट किंवा भावनांचा अनुभव घेणे. नुसती कल्पनेची भरारी न मारता ते यश आधीच मिळालं आहे असा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सांगितला आहे. बरोबर. पण मला हे थोडं अवास्तव वाटतं. जी गोष्ट अजून मिळालेलीच नाही तिचा अनुभव कसा घेणार? आणि असं खोटं खोटं हसल्याने किंवा अनुभवल्याने खरंच काही फरक पडतो का? हा खूप महत्वाचा अडथळा आहे जो अनेकांना येतो. इथेच मानवी भावनांची आणि मेंदूच्या रसायनशास्त्राची ताकद कामी येते. म्हणजे इथेही सायन्स आहे? हो, विज्ञानानुसार आपला मेंदू प्रत्यक्ष घडलेली घटना आणि अतिशय तीव्रतेने कल्पनेत पाहिलेली घटना यातील फरक सहजासहजी ओळखू शकत नाही. 1 सेकंड, म्हणजे मेंदूला खरं आणि खोटं यातला फरक समजत नाही? जर भावना तीव्र असतील तर नाही समजत. आपण ऑलिम्पिक खेळाडूंचं एक उत्तम वास्तविक उदाहरण पाहूया. अच्छा, सांगा. शर्यत सुरू होण्यापूर्वी अनेक धावपटू डोळे बंद करून संपूर्ण ट्रॅक कल्पनेत धावून पूर्ण करतात. त्यावेळी त्यांच्या शरीरातील स्नायू आणि मेंदूचे भाग अगदी तसेच उद्दीपित होतात जसे ते प्रत्यक्षात धावताना होणार असतात. बाप रे, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद खऱ्या अर्थाने अनुभवतो तेव्हा शरीर तशीच रसायने स्रवतं? हो ना. डोपामाइन आणि एंडॉर्फिन सारखी रसायने. ही भावना विचारांना एक प्रकारची ऊर्जा देते. नुसते शब्द कोरडे असतात. म्हणजे फक्त पोपटपंची करून काही उपयोग नाही? अगदी.
मला 1,00,000 रुपये मिळणार आहेत हे नुसतं रटाळपणे एखाद्या यंत्रासारखं म्हणत राहिल्याने काहीही होणार नाही. पण जेव्हा डोळे बंद करून तो आनंद, ती शांतता, तो आत्मविश्वास अनुभवला जातो, तेव्हा तो ध्येयाला माणसाच्या अंतर्मनाशी घट्ट जोडतो. ही सकारात्मक ऊर्जा खऱ्या आयुष्यात संकटांचा सामना करण्याची ताकद देते. खरंय, भावनास हे ते इंधन आहे जो या प्रवासाला गती देतं. म्हणजे नुसती यांत्रिक पोपटपंची नको, तर त्यात भावनांचा ओलावा हवा. बरोबर. पण या फॉर्म्युल्यातील पुढचा भाग मला सर्वात जास्त गोंधळात टाकणारा वाटला. कोणता भाग? स्रोतामध्ये सांगितलं आहे की तिसरा टप्पा आहे लेट गो करणे. निराशा आणि अतिहट्ट सोडून द्या आणि युनिव्हर्सला त्याचं काम करू द्या. हा टप्पा थोडा ट्रिकी वाटू शकतो. हो ना. एकीकडे आपण म्हणतोय की स्पष्ट टार्गेट ठेवा, सतत त्याचा अनुभव घ्या, आणि दुसरीकडे म्हणतोय की त्या सोडून द्या. जर सगळं सोडूनच दिलं तर माणूस आळशी नाही का होणार? गोंधळ उडणं अतिशय स्वाभाविक आहे, पण लेट गो करण्याचा अर्थ प्रयत्न सोडून देणे असा अजिबात होत नाही. मग याचा नक्की अर्थ काय? याचा अर्थ निकालाची चिंता आणि हट्ट सोडून देणे असा होतो. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी अतिशय उतावीळ होतो, मला आत्ताच पाहिजे असं म्हणतो, बरोबर, मला हे आत्ताच का मिळत नाहीये असा विचार करतो, तेव्हा तो पुन्हा एकदा कमतरतेवर लक्ष केंद्रित करत असतो. अतिहट्ट हे दर्शवतं की त्या व्यक्तीला ते न मिळण्याची भीती वाटत आहे. आणि भीती म्हणजे परत ताणतणाव. जेव्हा माणसाला भीती वाटते तेव्हा मज्जासंस्था धोक्याचा इशारा देते आणि आपण शांतपणे किंवा क्रिएटिव्ह पद्धतीने विचार करणं बंद करतो. अगदी बरोबर. अतितणावात माणसाचा मेंदू फक्त लढा किंवा पळा म्हणजे फाईट और फ्लाईट मोडमध्ये काम करतो. अशा वेळी नवीन आयडिया तर सुचतच नाहीत. नाही सुचत, आणि समोर आलेल्या चांगल्या संधीही निसटून जातात. त्यामुळेच हा तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे. आपण एका शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. अच्छा. शेतकरी जमिनीत बी पेरतो, त्याला योग्य वेळी पाणी देतो, पण ते बी रुजलंय की नाही हे पाहण्यासाठी तो रोज जमीन उकरून पाहत नाही. नाही, तसं केलं तर ते बी खराबच होईल. हो ना. तो निसर्गावर विश्वास ठेवतो आणि त्याला वेळ देतो. आपला प्रयत्न प्रामाणिकपणे करून निकालाची चिंता सोडून देणं हीच मॅनिफेस्टेशन यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. हे बी पेरण्याचं उदाहरण अगदी योग्य आहे. आपल्या कामाच्या ठिकाणीही असंच होतं. कसं? जर आपण एखाद्या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतली, पण सतत माझं कौतुक होईल का, मला प्रमोशन मिळेल का, याच चिंतेत राहिलो, तर त्या तणावाचा परिणाम आपल्या कामावरच होतो. आपण चुका करायला लागतो. बरोबर. आणि हाच विश्वास निर्माण करण्यासाठी स्रोतामध्ये एक छोटी आणि अत्यंत सोपी ध्यान प्रक्रिया सुचवली आहे. हो, ती मिही मेडिटेशनची पद्धत. यात फक्त डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन स्वतःला यशस्वी पाहायचंय. आणि मनात एक सकारात्मक वाक्य म्हणायचंय. हो, ते वाक्य आहे, मी योग्य आहे, मी आकर्षित करत आहे, माझं स्वप्न पूर्ण होत आहे. बघा, या छोट्याशा ध्यानामागे खूप मोठं शास्त्र आहे. कसं काय? जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा मज्जासंस्था शांत होते, हृदयाचे ठोके सामान्य होतात आणि तो जो उतावीळपणा असतो तो कमी होतो. आणि मग आपण लेट गो करू शकतो. अगदी. या शांत अवस्थेत मी योग्य आहे हे वाक्य स्वतःबद्दल आदर आणि आत्मविश्वास देतं. बऱ्याचदा माणसाच्या मनात कुठेतरी खोलवर आपण या यशासाठी लायक नाही अशी एक सुप्त भावना असते. खरे, इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतो ना आपण त्याला. हो, तेच. हे मंत्रोच्चार ती नकारात्मक भावना तोडून टाकण्याचं काम करतात. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. याच आत्मविश्वासाच्या प्रवासात श्रोकाने जो दृष्टिकोन मांडला आहे तो मला विशेष आवडला. आयुष्याच्या प्लॅनिंगची तुलना थेट प्रवासाच्या प्लॅनिंगशी केली आहे. ट्रॅव्हल अँगल. हो, जसं एखाद्या प्रवासाला जायचं असेल तर आपण प्लॅनिंग करतो. आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय हे निश्चित करतो. हा दृष्टिकोन या संपूर्ण संकल्पनेला एका अत्यंत आधुनिक आणि रोजच्या वापरातील तंत्रज्ञानाशी जोडतो. स्रोताने इथे गुगल मॅप्सचं उत्तम उदाहरण दिलंय. हे माझं आवडतं उदाहरण आहे या संपूर्ण स्रोतामधलं. हो ना. जसे गुगल मॅप्स आपल्याला आपल्या इच्छित स्थळी अचूकपणे पोहोचवतो, अगदी तसेच मॅनिफेस्टेशन आपल्याला आपल्या स्वप्नातील आयुष्यापर्यंत घेऊन जाते. हो, आणि गुगल मॅप्स वापरताना आपण कधीच नुसतं मला कुठेतरी छान ठिकाणी जायचंय असं टाकत नाही. आपण अचूक पत्ता, अगदी पिनकोडचा हा टाकतो. बरोबर. हीच ती स्पष्टता जी आपण पहिल्या टप्प्यात पाहिली. आणि त्याहूनही रंजक गोष्ट म्हणजे एकदा का आपण मॅपवर डेस्टिनेशन टाकलं आणि गाडी सुरू केली
की आपण त्या मॅपच्या नॅव्हिगेशनवर पूर्ण विश्वास ठेवतो. अगदी. आपण प्रत्येक वळणावर थांबून मॅपला विचारत नाही की तू मला बरोबरच घेऊन चाललायस ना, किंवा आपण चुकीच्या रस्त्याला तर नाही ना आलो. हा नाही, आपण त्या निळ्या लाईनवर विश्वास ठेवून चालवत राहतो. हाच तो लेट गोचा टप्पा आहे. आपण फक्त पुढे चालत राहतो. मॅनिफेस्टेशनच्या प्रवासात हा विश्वास आपल्याला योग्य मार्गावर ठेवतो. आपण फक्त गाडी चालवण्यावर, म्हणजेच आपल्या रोजच्या कर्मावर आणि कृतीवर लक्ष केंद्रित करायचं असतं. अगदी बरोबर. रस्ता कसा शोधायचा हे युनिव्हर्सचं किंवा त्या मॅपचं काम असतं. आपलं काम फक्त ड्रायव्हिंग करणं आहे. तर आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि सखोल विषयाच्या तराशी गेलो आहोत. सुरुवातीला जो विचार एक अवास्तव जादू किंवा नुसतीच हवेतली गोष्ट वाटत होता, तो विज्ञानाच्या आणि मानसिकतेच्या चष्म्यातून पाहिल्यावर एक स्पष्ट आणि तार्किक प्रक्रिया वाटू लागला आहे. नक्कीच. आपले विचार कसे आपलं वास्तव घडवतात, RS सारखी सिस्टीम मेंदूत कशी मदत करते, आणि स्पष्टता, भावना तसेच सोडून देण्याची कला, हे सर्व एकत्र येऊन कसं काम करतं हे आपण समजून घेतलं. या सर्व चर्चेचा सारांश एकाच वाक्यात श्रोताच्या थंबनेलवर दिला आहे. कोणता? विचार बदला, आयुष्य बदला. अरे वा. आणि याच स्रोताच्या शेवटी जो प्रतिसाद मागितला आहे तो सुद्धा लक्ष वेधून घेणार आहे. तुम्ही त्या कमेंट्सबद्दल बोलताय ना? हो. व्हिडिओच्या शेवटी आय एम रेडी अशी कमेंट करण्यास आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगितलं आहे. हे दर्शवतं की लोक स्वतःच्या विचारांनी जीवन बदलण्याच्या या संकल्पनेशी किती खोलवर जोडले गेले आहेत. खरंय, लोक हे मॅनिफेस्टेशनचं रहस्य नुसतं ऐकण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्सुक आहेत. अगदी बरोबर. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय, आणि यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि तो प्रश्न असा आहे की स्रोताने आपल्याला आयुष्य एका गुगल मॅपसारखं प्लॅन करायला सांगितलं आहे, जिथे मॅनिफेस्टेशन आपल्याला रस्ता दाखवतं. पण थोडा विचार करा, जर गुगल मॅप्सवर अचानक एखादा रस्ता बंद दिसला, म्हणजे प्रचंड ट्रॅफिक जॅम दिसला, आणि त्याने रस्ता बदलून एखादा लांबचा मार्ग दाखवला, म्हणजे रिरूट केलं. हो, रिरूट केलं, तर आपण निराश न होता युनिव्हर्सच्या या नॅव्हिगेशनवर खरंच कसा विश्वास ठेवू शकतो? हा खूपच खोल प्रश्न आहे. कारण अनेकदा आयुष्यात अचानक संकटे येतात, प्लॅन्स फिसकटतात. कदाचित आयुष्यात आपला मार्ग बदलला असला तरी आपलं ध्येय तेच असतं. बरोबर. फक्त तिथे पोचण्याची वेळ आणि रस्ता युनिव्हर्स नव्याने आखत असतं का, यावर नक्की विचार करा.